नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तौर सायन्स अकॅडमीमध्ये आपलं हार्दिक स्वागत। आज आपण बघणार आहोत 10वी बीजगणित प्रकरण नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन मधलं प्रॅक्टिस सेट नंबर 2.2। ओके, चला बघूया। ओके, प्रॅक्टिस सेट नंबर 2.2। आता प्रॅक्टिस सेट 2.2 इज डिपेंड ऑन द फॅक्टरायझेशन मेथड। म्हणजे फॅक्टरायझेशन मेथडने आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन कशा पद्धतीने सॉल्व्ह करायची आपल्याला बघायचं आहे। आता मागच्या प्रकरणापासून आपण हेच बघतोय की इक्वेशन सोडायचं, कुठलंही इक्वेशन सोडायचं असलं की मित्रांनो लक्षात ठेवा की त्या इक्वेशन मध्ये असणारे व्हेरिएबलची व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायची असते, दुसरं काही नाही। मग आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मग याच्या जरा सोडवण्याच्या पद्धती वेगळ्या। त्यातली पहिली जी पद्धत आहे फॅक्टरायझेशन मेथड। कुठली? फॅक्टरायझेशन। फॅक्टरायझेशन फॅक्टरायझेशन मेथड म्हणजेच काय? तर याच्यामध्ये आपण काय करतो, आपण ही जी पद्धत आहे डायरेक्टली काय करू, आपण एक उदाहरण घेऊन डायरेक्ट तुमच्या प्रॅक्टिस सेट 2.2 मधलं पहिलं जे एक्झाम्पल आहे तेच घेऊन करूया। आपण इयत्ता 9वी मध्येही हे सोडवलेलं आहे, परंतु या वर्षी सुद्धा आहे। एक 2 ते 3 मार्काला तुम्हाला हे गणित येऊ शकतं, त्याच्यामुळे ह्याच्याकडे लक्ष देऊन व्यवस्थित ऐका किंवा पहा, समजून घ्या। x² - 15x + 54 = 0 हे आपलं पहिलं इक्वेशन आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन। काय करतो बरं, पहिलं गणित जरा थोडासा वेळ लागेल पण नीट व्यवस्थित समजून घ्या। याच्यामध्ये आपल्याला काय करायचं असतं रे, x² त्याचा कोइफिशियंट किती आहे बघा, इथं काहीच नसतो म्हणजे किती असतो, 1 असतो। ओके, सो x² - 15x + 54। आता पहिली स्टेप आपली काय असते सांगा बरं। पहिली स्टेप जी असते आपली, त्या पहिल्या स्टेप मध्ये आपण काय करतो, x² ची जी टर्म आहे त्याचा कोइफिशियंट आणि शेवटची जी टर्म आहे यांचा गुणाकार करतो। करा गुणाकार, किती येतंय 54 × 1 किती येणार आहे, 54 × 1 किती येणार आहे, 54 × 1 किती आलं, 54च आलं। ओके, आता या 54 ही जी टर्म आहे ह्या टर्मला आपल्याला अशा पद्धतीने डिवाइड करायचे, याचे फॅक्टर अशा पद्धतीने पाडायचे की ज्याची बेरीज किंवा वजाबाकी आली पाहिजे मधल्या टर्म एवढी, म्हणजे याच्या एवढी, म्हणजे -15x एवढी आली पाहिजे। 54 ची बेरीज किंवा वजाबाकी आणि गुणाकार आला पाहिजे 54 म्हणजे 54, तो पण प्लस मध्ये। त्यामुळे इथे चिन्हांचा खूपच अतिशय महत्वाचा रोल आहे। सो रिमेंबर, डोंट फॉरगेट टू राईट द करेक्ट साइन ॲट द करेक्ट टाइम। सो 54 प्लस मध्ये आहे आणि इथं मिडल टर्म आहे ती -15x आहे। मग अशा 2 टर्म किंवा 2 फॅक्टर सांगा की ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी येईल -15 आणि त्यांचा गुणाकार आला पाहिजे 54। ओके, सो कॅल्क्युलेट इन युअर माइंड अँड टेल मी। मग मला इथं सापडतात की 54 कुठल्या पाड्यामध्ये आहे बरं। ओके, 9 6 जा 15, 9 6 जा 54, 9 सख्ख 54 किंवा 9 54, मला 2 संख्या सापडल्या। ओके, मग मी इथं मांडतो त्या संख्या कशा आहेत बघा, इथं 9 and 6, 9 सख्ख 54। बरं, आता मला इथं +54 आलं पाहिजे, पण इथं किती आलं पाहिजे, -15 आलं पाहिजे। मग काय केलं पाहिजे, मी इथं गुणाकाराचे नियम आठवा। आता तुम्ही बेरीज आणि वजाबाकीचे नियम आठवा, म्हणजे तुम्हाला कळेल की हे टर्म घेताना आपल्याला साइन किती महत्वाची असते। आपल्याला काय होतं की गणित संपूर्ण येतं, सगळा ढाचा येतो, सगळ्या संख्या बरोबर पॅटर्न लिहितो, पण साइन चुकलेलं असतं आणि वर्गाच्या बाहेर पडल्यानंतर गणित सोडून आपण म्हणतो येस आपण बरोबर गणित सोडवलंय, आणि इथं मात्र चेक करणारा कळतं की आपले साइन चुकल्यामुळे अख्खं गणित ढासळलेलं आहे। सो रिमेंबर दॅट थिंग, साइन इज क्वाइट इम्पॉर्टंट इन धिस फॅक्टरायझेशन मेथड। सो 9 आणि 6 2 संख्या भेटल्या, पण मला -15x कसं मिळेल, जर मी मायनस ह्याला साइन दिलं आणि ह्याला पण मायनस दिलं तर दोघांची काय होईल रे, बेरीज होईल। काय होईल, बेरीज होणार आहे। मग -6 -6 म्हणजेच काय होणार आहे, ऍडिशन होणार आहे। सो -9 - 6 विल बी -15 दोन ऋण संख्या असतील तर त्यांची बेरीज होते, चिन्ह मात्र दोन्ही संख्याचं समान येत असतं। ओके, मग हा इथं आपल्याला काय करायचं, 15x म्हणून मी ह्याला काय लावतो x, ह्याला काय लावतो x। सो 9x -9x -6x = -15x भेटलं। आता 9 आणि 6 यांचा गुणाकार करा, 2 निगेटिव्ह, व्हेनेवर वी मल्टिप्लाय विथ 2 निगेटिव्ह नंबर्स their product is positive, that is 9 × 6 54, so minus will get cancel and you will get only 54। ओके, सो 54 तुम्हाला मिळालेला आहे, म्हणजे या संख्या इथं बरोबर बसतात। आता पुढची स्टेप काय असेल बरं,
we got two factors, exact two factors right here, 9 and 6, that is 9x and 6x. So put these two factors instead of this middle term. So let us write how to write x square. आता इथं -15x लिहायची गरज नाही, त्या दोन टर्म्स लिहायच्या. मग त्या दोन टर्म्स कशा लिहितो मी इथं? -9x - 6x. Look at this carefully. X square minus 9x minus 6x and 54 will remain as it is equal to 0. So this is how we can write these two factor in the correct position. Okay, this is quite important. मग ह्या दोन टर्म्स आहेत त्यांची बघा ना, -6x आणि -9x म्हणजे -15x, बरोबर. म्हणजे याच्या ऐवजी आपण हे घेतलेलं आहे. आलंय का तुमच्या लक्षामध्ये? आता काय करायचं? त्याचे नेक्स्ट स्टेप, आता पुढची स्टेप, आता हे झालं आपल्याला सगळं इथं असं लिहून काढायचं, काय हरकत नाही. आता याच्यापैकी काय करायचं? 2 चे गट पाडायचे. सो ग्रुप विथ द टू टर्म्स. सो धीस टू टर्म्स अँड धीस टू टर्म्स. आता इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की -6 इकडे लिहिलं, -9x पलीकडे लिहिलं, काही फरक पडणार नाही. जसं तुम्हाला कॅल्क्युलेशनला सोपं पडेल तसं तुम्ही करू शकता. मग मी ह्या दोघांचे ग्रुप पाडले, हे दोघ जण आणि हे दोघ जण ग्रुप पाडले. ग्रुप पाडल्यानंतर या दोघांमधनं काय कॉमन निघेल ते बाहेर काढायचं. सो टेल मी x स्क्वेअर मायनस 9x म्हणजे काय कॉमन निघेल याच्यामध्ये? इकडं पण x स्क्वेअर आहे, इकडं फक्त x आहे, म्हणजे इकडं x दोनदा आहे, बरोबर. x स्क्वेअर मीन्स x इंटू x अँड 9x म्हणजे नुसतं 9 इंटू x. मग इथं एकदाच x आहे, इथं दोनदा x आहे, बरोबर. कॉमन x आहे, 9 इकडे आहे का? नाही. म्हणजे कॉमन काढताना लक्षात ठेवा की व्हेरिएबल बंद कॉमन काढताना ज्याचा इंडेक्स सर्वात कमी आहे त्याला कॉमन आपण काढतो. इथं इंडेक्सचा 1 आहे, याला बाहेर काढलो. सो दिस इज युअर x, कॉमन काढला. 9 बाहेर काढू शकत नाही, तसंच ठेवा. मग आता काय करायचं असतं नेक्स्ट स्टेप मध्ये की जे आपण कॉमन काढतो हे ह्याला परत भागायचं असतं. ओके. सो एक्स स्क्वेअरला मी जर x न भागलं तर काय होईल रे? आय विल गेट x. आणि जर मी 9x ला सुद्धा जर x न भागलं तर मला काय भेटेल रे? सो आय विल गेट x विल गेट कॅन्सल, 9 ओनली. मग माझ्याकडे काय भेटलं? व्हॉट एव्हर द रिमेनिंग मटेरियल वी हॅव टू राईट इन द ब्रॅकेट. सो x कॉमन बाहेर काढला. आता ब्रॅकेट मध्ये काय येईल बरं आपल्या? x ने x स्क्वेअरला भागलं राहिलं, x मायनस साइन विल रिमेन ॲज इट इज. सो x विल गेट कॅन्सल अँड धिस 9 विल रिमेन ॲज इट इज. ओके. सो x मायनस 9 इन धिस ब्रॅकेट. आता याच्या पुढची स्टेप अशी असते मित्रांनो की या ब्रॅकेटमध्ये जे आलंय ते पलीकडे सुद्धा या ब्रॅकेटमध्ये असंच आलं पाहिजे तरच आपलं फॅक्टरायझेशन बरोबर चाललंय असा त्याचा अर्थ असतो. म्हणून आपण काय करणार आहोत आता पुढे बघा. धिस मायनस साइन विल बी रिमेन ॲज इट इज. तसंच ठेवा, काही फरक पडत नाही, म्हणजे तसंच ठेवायचं असतं. आता या दोघांमध्ये काय कॉमन निघेल? इकडे व्हेरिएबल, इकडे नाही, त्याच्यामुळे व्हेरिएबलचा प्रश्न येणार नाही. देर इज नो क्वेश्चन अबाउट द व्हेरिएबल टू ड्रॉ कॉमन. मग काय करणार? 6 आहे, 6 आणि 9 ला भाग जातोयच की, मग ज्यांनी भाग जातोय पूर्ण ते बाहेर काढा. सो 6 बाहेर काढला आपण इकडं. मग बाहेर काढलेल्या संख्येने परत त्याला भाग द्यायचा असतो, म्हणून 6 गेले. आता मायनस मायनस सुद्धा प्लस झालं, राहिलं फक्त x आणि हे मायनस आणि हे प्लस, इकडे मायनस राहील. 6 आणि 9 पर्यंत भाग द्या. 6 9 जा 54. So x minus 9 and this equal to sign will again 0. So in this way we got two brackets same to same. मग दोन ब्रॅकेट आपल्याला सेम टू सेम भेटले, याचा अर्थ आपलं गणित बरोबर दिशेनं चाललेलं आहे. नाव हे दोन ब्रॅकेट कॉमन आहेत, ते पुन्हा बाजूला काढा. सो x minus 9 एका ब्रॅकेट मध्ये टाका आणि उरलेलं मटेरियल, द रिमेनिंग मटेरियल दॅट इज x and this minus 6 will put in the second bracket, that is x minus 6 and equal to 0 will remain as it is. Now आता कसं आहे माहितीये का, x minus 9 आणि x minus 6 हे दोन आले. आता गणित संपलेलं नाहीये. दोन कंसांचा गुणाकार आपल्याला दिले पुढे 0, असं कधीच असू शकत नाही. आलं का लक्षामध्ये? दोन ब्रॅकेट आहे, दोन ब्रॅकेटच्या मध्ये कसलं साइन नाहीये. याचा अर्थ काय आहे? मध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन असतं. मल्टिप्लिकेशन साइन इज ऑलवेज देअर. सो रिमेंबर, याचा अर्थ काय झाला? धिस ब्रॅकेट मल्टिप्लाय विथ दिस ब्रॅकेट अँड इक्वल टू साइन. ह्याचा अर्थ असा होतो की या दोन कंसांचा गुणाकार 0. पण 0 केव्हा येऊ शकतं? वेन वन ऑफ दिस ब्रॅकेट ची व्हॅल्यू जर 0 असेल तरच असं शक्य आहे. म्हणून आपल्याला काय करायचंय पुढे की वेदर x minus 9 is equal to 0 or x minus 6 is equal to 0. एक तर या कंसाची किंमत 0 आहे किंवा या कंसाची किंमत तरी 0 आहे. अशा आपल्याला लिनियर इक्वेशन मध्ये दोन इक्वेशन भेटतात. ओके. आता मग आपली किमती भेटेल बघा. मग आता ह्याला सोडवा खाली. सो x is equal to
So x is equal to 9 because this minus 9 will be shifted on the right hand side and will get converted into positive 9, or again x is equal to 6. X is equal to 6. This minus x will get on the right hand side will be shifted in the plus sign. मग x is equal to 9 आणि x is equal to 6 अशा प्रकारे तुमच्या इक्वेशनचे दोन सोल्युशन मिळालेले आहेत. ओके, मग इथं आपण काय लिहूया? सोल्युशन. काय लिहायचं आहे या ठिकाणी? सोल्युशन. सोल्युशन म्हणजेच काय? उकल. दोन रूट आपल्याला सापडले. काय सापडले? x प्लस x इज इक्वल टू 9 अँड x इज इक्वल टू 6. ओके, x इज इक्वल टू 9 अँड x इज इक्वल टू 6. ओके, दिस इज हाऊ वी कॅन सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन विथ फॅक्टोरायझेशन मेथड. तर हे पहिलं गणित समजून घ्यायला फार उशीर लागला असेल. पुढची गणित आपण फटाफट सोडूया. ओके, ठीक आहे, आपण पुढच्या गणिताकडे. नाव सेकंड एक्झाम्पल, x स्क्वेअर प्लस x मायनस 20 इज इक्वल टू 0. सो लेट अस सी हाऊ टू सॉल्व दिस इक्वेशन. आता पटापट सोडूया आपण, काय हरकत नाही. मग नियमाप्रमाणे काय करायचं? याचा कोएफिशियंट घ्यायचा, यांनी काय करायचं? याला मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय केल्यानंतर किती येईल तुमचं? -20. -20 दिस 1 अँड दिस -20 यांचा गुणाकार आला 20 -20. आता सांगा मला, मिडल टर्म इज ओनली 1x. व्हॉट इज इट? 1x. अँड द लास्ट टर्म विच वी हॅव कॅल्क्युलेटेड इज -20. मग आपल्याला दोन फॅक्टर असे पाहिजे की ज्याचा गुणाकार आला पाहिजे -20 आणि बेरीज किंवा वजाबाकी आली पाहिजे फक्त 1. अशा दोन गोष्टी सांगा किंवा अशा दोन फॅक्टर सांगा. व्हॉट आर दिस टू फॅक्टर? मग माझ्याकडं दोन फॅक्टर आहेत, 5 × 4. 5 × 4 म्हणजे 5 आणि 4 जर मी घेतले तर 5 मधनं 4 जर मायनस केले तर आपल्याला 1 भेटेल. पण दोन्हीपैकी कोणाला तरी एकाला मायनस साईन जर दिलं तर -20 येणार आहे ना गुणाकार करताना. मग आपण काय करूया? ह्या 4 ला मायनस चिन्ह देऊया. का? दोघांपैकी एकाला असेल तर चालेल. याला देऊन जमणार नाही का? इथं प्लस पाहिजे. मोठी संख्या प्लस मध्ये आणि छोटी संख्या मायनस मध्ये ठेवली तर यांचं सबट्रॅक्शन होऊन तुम्हाला काय भेटेल? 1 भेटेल. काय भेटेल? प्लस वालं 1. ओके, अँड द मल्टिप्लिकेशन विल बी, इथं जर मल्टिप्लिकेशन झालं तर ते किती भेटणार आहे? -20. 4 × 5 = 20. मग अशा प्रकारे मला हे दोन फॅक्टर मिळालेले आहेत. सो पुट x हे दोन फॅक्टर इकडे घेऊन या, म्हणजेच काय होईल? x स्क्वेअर प्लस 5x, this 5x is plus in the plus sign, minus 4x minus 20 will remain as it is equal to 0. Again make two group, दोन ग्रुप बनवायचे. या दोन ग्रुप मधनं आता काय कॉमन काढायचं बाहेर? हे x बाहेर काढलं, याच्यातनं x ने x स्क्वेअर ला डिवाइड केलं. व्हॉट विल हॅपन? सो x will remain, then plus sign as it is. So 5x divided by x is equal to 5 only. So x plus 5 भेटलं. Let us see whether we will get x plus 5 in the another bracket. So minus sign as it is. Again 4 आणि 20 याच्यातनं कॉमन काय निघणार आहे? 4, because 4 is the divisor of 20. Again minus minus plus x will remain right here. Then minus minus plus, minus minus plus. So 4 5 20 is equal to 0. 5 20. बघा इथं x प्लस 5 आणि x प्लस 5 असं दोन ब्रॅकेट मध्ये मिळालेलं आहे. त्याची नेक्स्ट स्टेप अशी असणार आहे की मग काय करा? डायरेक्टली x प्लस 5 एका कंसात टाका. कॉमन म्हणजे दोघं कॉमन काढून परत एकदा कॉमन काढलं आणि उरलेलं मटेरियल मग x मायनस 4 हे दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये टाका. झाले का दोन कंस तयार? दोन कंस तयार झाले की आपली पुढची स्टेप काय असते? x प्लस 5 इज इक्वल टू 0 और किंवा x मायनस 4 इज इक्वल टू 0. अशा प्रकारे आपल्याला दोन इक्वेशन भेटले. यांना सोडवा. x इज इक्वल टू -5 because this -5 will be shifted on the right hand side, will get converted into -5 या ठिकाणी, और x इज इक्वल टू 4 ओनली. म्हणजे आपल्याला दोन व्हॅल्यू भेटल्या. मग या ठिकाणी आपल्याला सोल्युशन काय भेटेल? इक्वेशनचं सोल्युशन किंवा त्याचे दोन रूट काय भेटले? तर x इज इक्वल टू -5 मायनस बारीक झालं का? जर -5 अँड x इज इक्वल टू 4. अशा पद्धतीनं हे तुम्हाला सेकंड एक्झाम्पल सोडवता येईल. ओके, समजलं असेल तर कदाचित तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता, नंतर बघू शकता. चला आपण नेक्स्ट एक्झाम्पलवर जाऊया. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल 2y square plus 27y plus 13 is equal to 0. So in this case, let's calculate 2 and 13. So multiply 13 with 2, we'll get plus 26. आता इथं सगळंच प्लस साइन असल्यामुळे गणित सोडवायला काय प्रॉब्लेम नाही, कुठेही मायनसची काही गरज पडणार नाही. बट रिमेंबर दॅट
साइन इज क्वाइट इम्पॉर्टंट. मग 26 चे असे दोन फॅक्टर सांगा बरं काय भेटतील आपल्याला. सो 26 एक तर 13च्या पाड्यात आहे, 26च्या पाड्यात आहे आणि 2ला 13 पर्यंत काउंट केल्यानंतर आहे. मग आणि मिडल टर्म जे आहे 27, इथं 27 जर पाहिजे असेल तर मग 26 एक 26, 27 वन जा 26 वन जा 26, म्हणजे 26 एक 26 असं करावं लागेल आपल्याला इथं. म्हणजे 26 and 1 या दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला 26 भेटेल, 26 एक 26, आणि या दोघांची बेरीज केली तर आपल्याला 27 मिळू शकतं. म्हणजे दोन फॅक्टर अशा पद्धतीनं तिथं फिट बसतात. चिन्हांची काय काळजीच नाही. इथं एक्स लावा, इथं एक्स लावा, सॉरी इथं वाय नाही का आपल्याकडे. सो पुट वाय आणि पुट वाय राईट हिअर. मग त्या व्हॅल्यू टाका इकडे, काय होतील रे. देअरफॉर 2y² will remain as it is plus 26y plus 1y plus 13 is equal to 0. Again make a group of two terms. दोन टर्मचे ग्रुप करा. सो कॉमन काय काढणार इथं. 2 इकडं पण डिजिट आहे, इकडं पण डिजिट आहे, इकडं दोन्ही नंबर आहे. मग 2 ने 26 ला जर टोटल भाग असेल, कम्प्लीट डिव्हिजन होत असेल, सर 2 बाहेर काढा. सो 2 अँड व्हेरिएबल मधलं y. ओके. सो इन धिस केस 2y आणि 2y² ला जर डिवाइड केलं तर यू विल गेट ओनली y, कारण 2 गेलं, y² मधनं y गेलं, नुसता y राहिला. प्लस अँड राईट हिअर 2 ने 26 ला भाग झाला. डिवाइड 26 by 2 you will get 13 and y will get cancel. So y plus 13 is the first bracket. Let us see this bracket will come again. Plus as it is जसंच्या तसं. आता इथं कॉमन काढायला काहीच नाही. पलीकडे y नाही, अलीकडे y नाही, 13 तिकडे आहे, अलीकडे नाही. ज्या वेळेला काहीच कॉमन निघत नसेल, whenever we don't have any common factor, then only one is there to draw a common factor or common digit. So 1 आपण बाहेर काढलेला आहे. सो व्हॉट विल हॅपन. इथं काहीच नाही, मग काही भाग जाणार नाही म्हणल्यानंतर दिस डिजिट्स विल बी रिमेन ॲज इट इज. भाग जाताना एकने कशाला भाग झालं तर तेच उत्तर येतं. यू नो व्हेरी वेल. मग y plus 13 कॉमन अगेन y plus 13 इन सेकंड ब्रॅकेट इज रिमेनिंग मटेरियल. व्हॉट आर दीज. 2y plus 1 and equal to sign remain as it is. Again 2 bracket is equal to 0. It means that y plus 13 is equal to 0 or 2y plus 1 is equal to 0. So y is equal to minus 13 or 2y is equal to minus 1 and y is equal to minus 1 upon 2. इथं फक्त थोडंसं सोडवावं लागलं कारण 2y होतं इथं. आलं का लक्षामध्ये. सो 1 पलीकडे शिफ्ट झालं, -1 झालं, देन दिस 2 मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये होतं, पलीकडे गेलं डिवाइड झालं. सो दीज आर 2 व्हॅल्यूज वी हॅव गॉट बाय सॉल्विंग धिस फॅक्टरायझेशन मेथड. सो सोल्युशन काय असेल मग तुमचं या ठिकाणी. सोल्युशन मध्ये तुम्हाला 2 व्हॅल्यूज भेटल्या. कुठल्या कुठल्या भेटल्या. एक तर -13 आणि -1/2. अशा पद्धतीनं पण तुम्ही कंसामध्ये ते लिहू शकता. आले का लक्षामध्ये. चला आपण 4th एक्झाम्पल कडे जाऊया. ओके. एक्झाम्पल नंबर 4. 5m² is equal to 22m plus 15. So 5m² is equal to 22m plus 15. It is not in standard form of the quadratic equation. So let us convert this into the standard form. 5m² minus 22m minus 15 is equal to 0. So I have shifted these two terms on the left hand side, 22m plus 15. So this 22 is in the plus form and shifted in the negative form. Then this plus will be converted into negative 15 is equal to 0. Okay. धनाचं ऋण झालं, धनाचं ऋण झालं आणि इक्वेशन तयार झालं. ओके. आता तो गुणाकार पण मी इथं करून ठेवलेला आहे की 5 and -15. So 15 into 5 is equal to 75. That is -75 just because of this -15. मग आता 2 फॅक्टर आपल्याला शोधावयाचे आहेत. So what are these 2 factors? So 75 चे आपल्याला 15×75 भेटलेलं आहे, परंतु 25 into 3 म्हणजे सुद्धा किती भेटतं. 75 भेटतं. किती भेटतं. 25 and 3. 25×3 = 75. ओके. निगेटिव्ह साईन पाहिजे आपल्याला. इथं निगेटिव्ह पाहिजे, मिडलला पण निगेटिव्ह पाहिजे. मग कोणाला प्लस आणि कोणाला मायनसचं चिन्ह द्यायचं ह्या 2 फॅक्टरला, ते एक महत्वाची गोष्ट असते. आता -22 कसं येईल रे. जर मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा केली, हिला जर मायनस चिन्ह असेल तरच -22 येईल ना रे, ऋण 22 येणार आहे. म्हणून आपण ह्याला काय करू, निगेटिव्ह साईन दिलं आणि हे झालं तुमचं प्लस मध्ये. मग याला काय टाका, m लावून टाका, ह्याला m लावून टाका.
ह्यांची काय होणार आहे, वजाबाकी केल्यानंतर तुम्हाला भेटणार आहे -22m आणि यांचा गुणाकार केला की तुम्हाला निगेटिव्ह, कारण दोघांपैकी एक निगेटिव्ह असल्यामुळे तुम्हाला 75 भेटेल, -75. ओके, दोन फॅक्टर भेटलेले आहेत. ॲज युजल पटाफट करूया लगेच. सो 5m² मायनस 22 नाही 25m प्लस 3m. ओके, -15 इज इक्वल टू 0. सो मेक अ टू ग्रुप ऑफ द टू टर्म्स. दोन टर्मचे ग्रुप केले आपण. ह्याच्यातनं काय कॉमन बाहेर निघेल रे? सो 5 निघेल का, 5 आणि 25 ला भाग जातो. मग काय राहिले शिल्लक इथं, 5m निघेल. 5 गेले, mच्या स्क्वेअर मधनं m गेला, राहिला फक्त m मायनस 5 5 25 म्हणून इथं राहील 5 m विल m विल गेट कॅन्सल. इथं काय असेल बरं, प्लस. मग 3 ने 15 ला भाग जातोय का पूर्ण, कॅन 3 डिवाइड टू 15, येस. सो 3 कॉमन निघेल, m बाहेर निघणार नाही. सो m आता ह्याच्याच सारखं इकडे आलं पाहिजे, हे लक्ष द्या. मायनस 3 5 15, हे मायनस चिन्ह ॲज इट इज इक्वल टू 0 ॲज इट इज. अगेन वी गॉट द सेम ब्रॅकेट. सो कॉमन दिस ब्रॅकेट m minus 5 like this and put remaining material in the second bracket is equal to 0 as it is. Now m minus 5 is equal to 0 or 5m plus 3 is equal to 0. दोन ब्रॅकेटचा गुणाकार शून्य नसतो, त्याच्यामुळे m minus 5 is equal to 0 or 5m plus 3 is equal to 0. So finally we will get m is equal to 5 is the first value, and for the second value we just have to calculate one step ahead, is equal to -3, and m is equal to -3 upon 5. So this is what the second value, second root of the quadratic equation. So solution, we can write solution right here. काय असणार आहे, 5 and -3 upon 5. So this is how the sum number 4 can be calculated, solved. समजला असेल तर आपण नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया. ओके, सम नंबर 5, 2x² - 2x + 1/2 is equal to 0. ओके, नेहमीप्रमाणे काय करायचंय, दिस 2 अँड दिस लास्ट टर्म 1/2 यांचा काय करायचा, गुणाकार करायचा. तो गुणाकार आपण इथे केलेला आहे, 2 × 1/2. मग 2 × 1/2 म्हणजे बेक गेले, म्हणजे वरती 2 आहे, इथं खाली 2 आहे. गुणाकाराचं चिन्ह असल्यावर असा भागाकार करता येतो, माहित आहे आपल्याला. बेक गेले, किती राहिलं, फक्त एकच राहिलं, म्हणजे आपला प्रोडक्ट गुणाकार आला 1. आता आपली गंमत अशी आहे की प्रोडक्ट 1 पाहिजे आणि मिडल टर्म इज -2. मिडल टर्म इज -2. अशा दोन संख्या कुठल्या, ज्याचा गुणाकार 1 येईल प्लस वाला 1 आणि द मिडल टर्म शुड बी -2, ज्याची बेरीज किंवा वजाबाकी येईल -2 एवढी. कोणत्या दोन संख्या आहे, तर ती आहे 1 आणि 1च. कशी, तर 1 आणि 1. इफ विल टेक 1 ऍड देम यू विल गेट 2. बेरीज होईल 2 येईल, पण आपल्याला -2 पाहिजे मित्रांनो. सो गिव मायनस साइन टू दिस वन अँड मायनस साइन टू दिस वन एज वेल. सो दिस मायनस विल ऍड, बट द निगेटिव्ह साइन विल बी रिमेन ॲज इट इज. सो ऍडिशन टेक्स प्लेस आणि इथं मल्टिप्लिकेशन टेक्स प्लेस. 1 आणि 1 गुणलं तर उत्तर 1च येणार आहे, आणि दोन्हीही निगेटिव्ह असल्यामुळे उत्तर तुमचं पॉझिटिव्ह 1 येणार आहे. सो इन दिस वे वी विल गेट, वी गॉट 2 व्हॅल्यूज, 2 फॅक्टर, दॅट इज 1x and 1x. So as usual, put these values instead of -2x, 2x² minus 1x, again -1x plus 1/2 as it is equal to 0. Make a group of 2 terms. So ह्याच्यामध्ये काय कॉमन निघेल रे, कॉमन काढण्यासारखं याच्यामध्ये काहीच नाही. इकडे 2 आहे, तिकडे 2 नाही, परंतु x² आणि x मधलं आपण x कॉमन काढू शकतो. सो यू विल गेट 2x. x ने ह्या 2x² ला जर डिवाइड केलं तर 2 तसंच राहिला, x² मधनं x गेला, राहिला फक्त x मायनस xs गेला. सो 1 विल बी रिमेन. नाव मायनस साइन ॲज इट इज अगेन. मग इथं काय कॉमन काढायचं, तर इथं कॉमन काढण्यासाठी 1 कॉमन काढून जमणार नाही, कारण इकडची जी ब्रॅकेट मधली एक्सप्रेशन आहे सेम टू सेम इकडे आलं पाहिजे. सो आय विल ड्रॉ -1/2 ॲज अ कॉमन. मग आतमध्ये काय राहील आता ह्या ब्रॅकेटमध्ये, इक्वल टू 0. सो लेट अस कॅल्क्युलेट रफ ऑन द राईट हँड साइड. मग काय होईल रे आपल्याला, 1/2 कॉमन काढले. कॉमन काढलेल्या संख्येनी काय करायचं असतं, या संख्येला डिवाइड करायचं असतं. सो x डिवायडेड बाय 1/2. मग हे तुम्हाला माहित आहे, x ह्याला काय करायचं, इनव्हर्सली मल्टिप्लाय करायचं, म्हणजेच काय होईल, इंटू
2/1 झालं. सो काय होईल 2 × 1 2x म्हणजे 1/2 नी जर x ला डिवाइड केलं यू विल गेट 2x. सो पुट 2x right here. So we are going in the right way because we got 2x here and over here again. Now -1. So again divide 1/2 divided by 1/2 is equal to 1. 1/2 ला 1/2 नी भागलं तर किती भेटणार आहे? एकच भेटणार आहे. त्याच्यामुळं this minus and this plus will get converted into -1. Now we got two terms common. 2x minus 1, this bracket is common, so put this bracket right here, and remaining material, that is x minus 1/2 in the another bracket equal to 0. So 2 bracket should not be equal to 0. 2x minus 1 is equal to 0 or x minus 1/2 is equal to 0. So we got these two equations. Solve this equation for x. So 2x is equal to 1. -1 will be shifted on the right hand side and get converted into +1. Again x is equal to 1/2. इकडं मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये असणारे जे 2 आहे ते पलीकडे गेलं आणि त्याला डिवाइड झालं. सो हिअर इट इज युअर फर्स्ट रूट. और इथं काय होईल x is equal to directly shift this 1/2 on the right hand side. पलीकडे टाका डायरेक्ट प्लस होऊन जाईल. संपलं, काहीच नाही याच्यामध्ये. मग 2 व्हॅल्यू भेटले, सेम व्हॅल्यू भेटल्या. कशा भेटल्या? सेम व्हॅल्यू भेटल्या आपल्याला. याचा अर्थ x इज इक्वल टू 1/2 किंवा सोल्युशन लिहा. सोल्युशन याचं सोल्युशन किती असेल तुमचं 1/2 आणि 1/2 सेमच आहे. एकदाच लिहिलं तरी काय हरकत नाही. सो इन दिस वे वी कॅन सॉल्व धिस एक्झाम्पल ॲज वेल. हे थोडंसं वेगळं होतं त्याच्यामुळं वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला इथं थोडंसं कॅल्क्युलेशन करून बघावं लागलं, कारण कॉमन काढताना थोडीशी अडचण येऊ शकते. हेही तुम्ही काय करू शकता, समजून घेऊन पुन्हा सराव करू शकता. नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊया आपण. सम नंबर 6, दॅट इज 6x minus 2/x is equal to 1. 6x minus 2/x is equal to 1. So this equation is also not in the standard form. Let it convert into standard form. So variable should not be in the denominator. So let it be convert into न्यूमरेटर. मग हा छेदस्थानी असणारा x न्यूमरेटरला आणण्यासाठी किंवा घालवण्यासाठी काय करता येईल बरं? तर नेहमी लक्षात ठेवा, जर छेदस्थानी x असेल, तो घालवायचा असेल किंवा ती संख्या घालवायची असेल तर त्यांनीच त्याला परत गुणायचं, म्हणजे निघून जाईल. मल्टिप्लाय x विथ द होल इक्वेशन. मग याला घालवायचं म्हणजे पूर्ण इक्वेशनला काय करावं लागेल, x ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग फक्त थोडंसं करावं लागेल आपल्याला. मल्टिप्लाय इक्वेशन बाय x. पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं, बोथ साइडला मल्टिप्लाय करायचं. काय होईल रे? 6x into x minus 2/x into x is equal to 1 into x. So what will get 6x square, कारण इथं स्क्वेअर वाली टर्म नव्हती, आत्ता आली. ओके, 6x square x into x square minus x will get cancel. You will get 2 is equal to 1x. Now rearrange the terms. 6x square minus x minus 2 is equal to 0. So this 1x वाली जी term है 1x will be shifted on the left hand side next to the 6x square. Minus x minus 2 is equal to 0. So this is your quadratic equation. Now solve as usual method. आता मग काय करायचं आपल्याला? मल्टिप्लिकेशन करा. 6 into minus 2 is equal to 6 into minus 2. You will get minus 12. Now tell me the two factors which will give us the middle term and the product will be minus 12. कशा पद्धतीने तुम्हाला सांगता येतील बरं? 4 3 जा 4 3 12, 4 3 12 बसते बघा इथं. 4 3 जा 12. So I'll write here 4 and 3. Now the question arises about signs. मग इथं मिडल टर्म तुम्हाला किती पाहिजे? ओनली 1, that is -1 and the product should be -12. So for this purpose 4 मधून 3 जर वजा केलं तर तुम्हाला 1 भेटेल, पण आपल्याला मायनस पाहिजे. जर -1 पाहिजे असेल तर याच्यापैकी कोणाला मायनसचं चिन्ह दिलं पाहिजे? तर याला 4 ला मायनस चिन्ह दिलं पाहिजे. सो मग -3 आणि यांची जर आपण बेरीज केली तर आपोआपच सबट्रॅक्शन होऊन तुम्हाला काय भेटेल? -1 भेटेल या ठिकाणी. म्हणजे आणि इथं -4 + 3 यांचा प्रोडक्ट मात्र
-12 येणार आहे. ओके, दिस इज प्रोडक्ट, दिस इज सबट्रॅक्शन. सो पुट दिस टू फॅक्टर्स विथ व्हेरिएबल x, 6x² -4x प्लस 3x -2 इज इक्वल टू 0. ह्याला चिन्ह नाही म्हणजे चिन्हासहित प्लसचं चिन्ह, ह्याच्या शेजारी लिहायचं म्हणजे चिन्हासहित लिहावंच लागतं आपल्याला. आता दोघांमध्ये काय करा, ग्रुप करा. दोघांची ग्रुप केले. इथं कॉमन काय निघेल बरं? इथे कॉमन काय निघणार आहे आपल्याकडं? 4 तर काय 6ला भाग जात नाही, 6 4ला भाग जात नाही, पण दोघांना एकाच कुठल्या तरी संख्येनं भाग जाणारी संख्या कुठली? दॅट इज 2. सो मी इथं 2 बाहेर काढतो, कारण 2 3 जा 6, 2 2 जा 4 होऊ शकतं इथं, आणि x. सो मग काय केलं इथं? आय विल गेट 3x राईट हिअर, बेत्रिक 6, 2 3 जा 6, अँड x² ला x न भागलं काय आलं? x -2 2 जा 4. ओके, x विल गेट कॅन्सल, प्लस साइन ॲज इट इज. इथं काय कॉमन निघेल रे? आता 3x आणि 2 आहे, इथं काहीच कॉमन निघू शकत नाही, मग इथं 1 काढा आणि हाय त्या टर्म तशाच्या तसे लिहून टाका. ओके, यू विल गेट 3x - 2 इन दिस ब्रॅकेट अँड 3x - 2 इन सेकंड ब्रॅकेट इज इक्वल टू 0. ओके, सो मी पलीकडे लिहितो जरा. 3x - 2 in the first bracket and the remaining material, that is 2x plus 1. 2x plus 1 in the second bracket is equal to 0. Again 3x minus 2 is equal to 0, or 2x plus 1 is equal to 0. So solve this equation for finding value of x. 3x is equal to 2. Minus 2 will be shifted on the right hand side with plus sign. Again x is equal to 2/3 because these मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये असणारं 3 पलीकडे गेलं, डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये गेलं, 2/3 उत्तर आलं. इकडे काय होतं बघूया आपण. 2x is equal to -1. This -1 will be shifted on the right hand side with minus sign, and finally x is equal to -1/2. This multiplication form मध्ये असणारं 2 will be shifted on the right hand side in the division form, and in this way you will get the 2 roots of the equation, that is solution. Solution of the equation काय आलं रे? That is 2/3 and -1/2. That's it. हे सुद्धा अतिशय सोपं होतं, त्याच्यामुळे समजायला काय हरकत नाही. रिमेनिंग सम विल बी सीन इन द नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.